आणि यानंतरची एक मोठी बातमी आहे, मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक जरांगेंच्या आता भेटीला आलेले आहेत। मनोज जरांगे आता मुंबईवरती येण्यावरती ठाम असल्यानं ही भेट घेतल्याचं समजतं। जरांगेंचा मुंबईचा मोर्चा आता मोर्चाची तयारी जी आहे ती आता सुरू झालेली आहे। राजेंद्र साबळे हे मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक आता जरांगेंच्या भेटीसाठी आता दाखल झालेले आहेत। अंतरवाली सराटीतून आता ह्या मोर्चाची सुरुवात होणार होती, मात्र जरांगेंचा मुंबईचा मोर्चा थांबवण्यासाठी सरकारने आता प्रयत्न सुरू केले आहेत। गणेशोत्सव आता उद्यापासून सुरू होते आणि याच पार्श्वभूमीवरती मुंबईमध्ये गर्दी होऊ शकते। याच पार्श्वभूमीवरती आता सरकारकडून पावले उचलली जातात। मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक राजेंद्र साबळे हे आता मनोज जरांगेंची भेट घेण्यासाठी आता दाखल झालेले आहेत। अंतरवाली सराटीमध्ये आता सध्या दोघांमध्ये भेट सुरू आहे, चर्चा सुरू आहे। आता या चर्चेअंती आता जरांगे काय निर्णय घेतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार जी आपल्यासोबत जोडले गेलेले। सुधीर भाऊ, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। सरकारकडून जरांगेंचा मोर्चा मुंबईचा थांबवण्याचे प्रयत्न केले जातात, काय अधिकची माहिती द्याल? नाही, मोर्चा थांबवण्याच्या दृष्टीने प्रयत्न नसून हा संवादातून समाधानाकडे, शेवटी चर्चेतून तोडगा निघत असेल तर तो तोडगा राज्य सरकारने काढावाच। आणि या दृष्टीने राज्य सरकारच्या वतीने काही प्रतिनिधी माननीय जरांगेजी यांच्याशी चर्चा करतायत की शेवटी महाराष्ट्रामध्ये तोडगा काढून जर आपण शांती निर्माण करू शकत असू आणि या माध्यमातून चांगला संवाद होत असेल तर निश्चितपणे तो केला पाहिजे आणि ती प्रत्येक सरकारची जबाबदारी आहे। पण सुधीर भाऊ, जर आपण बघितलं तर जरांगे अजून पण मुंबईवरती येण्यावरती ठाम आहेत। अनेकदा सरकारकडून सुद्धा प्रयत्न झाले त्यांची मनधरणी करण्याचे, मात्र जरांगे त्यांच्या मुद्द्यावरती, त्यांच्या या मुंबईला येण्यासाठी ते ठाम आहेत। मात्र आता सरकार, मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक सुद्धा त्यांची भेट घेत आहेत, चर्चा होतीये। या चर्चेतून मार्ग निघेल असं वाटतंय? प्रत्येक असे जेव्हा मुद्दे असतात तेव्हा त्याच्यातून मार्ग निघतच असतो। चर्चा, त्यातून निर्माण होणारे विविध मुद्दे, त्या मुद्द्यांना तर्कसंगत उत्तर आणि मग एकमेकाला तर्कसंगत चर्चेतून, गुणात्मक चर्चेतून मग मार्ग निघतोच। आजपर्यंत आपण बघितलं असेल असा कोणताच प्रश्न शिल्लक राहत नाही। तो कधी कधी दीर्घकाळ असेल पण तो प्रश्न कधी ना कधी त्याचं उत्तर निघतं। ते सकारात्मक असू शकतं किंवा सकारात्मक नसूही शकतं, पण उत्तर निघतं। या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत आता ओबीसी नेते लक्ष्मण हाकेजी सुद्धा जोडले गेलेले आहेत। लक्ष्मणजी, जरांगे मुंबईवरती येण्यावरती ठाम आहे, सरकारकडून सुद्धा प्रयत्न केले जात आहेत की जरांगेंनी मुंबईमध्ये येऊ नये, त्यांनी थोडंसं त्यांचं आंदोलन जे आहे ते थोडंसं पोस्टपोन करावं। आपण कसं पाहता याकडे? माझं म्हणणं असं आहे की मुख्यमंत्री महोदयांनी जरांगेंना हे समजावून सांगावं की एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असताना तुम्ही त्यांना एसईबीसीचं आरक्षण दिलंय। मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना हे समजावून सांगावं की देवेंद्र फडणवीस साहेब किंवा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी ईडब्ल्यूएसचं म्हणजे इकॉनॉमिकल विकर सेक्शनचं आरक्षण दिलंय। मग सामाजिक मागासंख्या, सोशल जस्टिस साठी, रिप्रेझेंटेशन साठी दिलेल्या ओबीसी आरक्षणामधूनच बाळा तुला कशासाठी आरक्षण पाहिजे? ही अडेल तट्टूपणाची भूमिका आहे। त्याला रेड कार्पेट घालण्यापेक्षा मला वाटतंय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांनी जे घेतलेले निर्णय आहेत ते निर्णय त्याला समजावून सांगावे। आणि त्याला जर प्रशासकीय भाषेत समजत नसतील तर त्यांचे जे कोण सल्लागार आहेत त्या सल्लागारांना समोर बसवावं आणि त्यांना त्यांच्या समजेल उमजेल अशा गावरान गावठी भाषेमध्ये त्याला समजावून सांगावे। नसता या महाराष्ट्रामध्ये दोन समाजामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात तेढ निर्माण होती। सणासुदीचे दिवस आहेत आणि मुंबईमध्ये सणासुदीचं टायमिंग शोधून का चाललेत? या प्रश्नाचं वास्तव आणि परखड कथन त्यांच्या समोर करावं आणि कायदा सुव्यवस्था पाळणार नसतील तर कायदा सुव्यवस्थेला काम करू द्यावं। पण हाकेजी, जर आपण बघितलं असेल तर जरांगे त्यांच्या मागण्यांवरती, त्यांच्या मुद्द्यांवरती ठाम आहेत। अजून पण सरकारकडून त्यांना मनधरणीचे त्यांचे प्रयत्न केले जातात, मात्र जरांगे ऐकायचंच नाव घेत नाहीयेत। मात्र आता तुम्ही जसं म्हणता की त्यांना जर प्रशासकीय बातमी म्हणजे जर प्रशासकीय भाषा कळत नसेल तर दुसरी कुठली भाषा त्यांच्या भाषेमध्ये त्यांना समजून सांगावं लागेल। मात्र जरांगे ऐकतील असं वाटतंय का तुम्हाला? मला वाटत नाही। या माणसानं येडेपणाचं सोंग घेतलंय। अडेल तट्टूपणाची भूमिका ते महाराष्ट्रामध्ये दाखवत आहेत आणि त्याला सपोर्ट करणारे आता देवेंद्र फडणवीस साहेब ओएसडीना पाठवतात तिकडं
आणि त्याच देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मंत्रिमंडळात असलेले अजितदादा पवारांचे आमदार हे मात्र त्या जरांगेला सपोर्ट करतायत आणि तोच जरांगे मुख्यमंत्र्यांची आईमाई काढतोय. त्यामुळं मला वाटतंय हे काय नक्की चाललंय, हे काय एकमेकांचं ठरवून मिरवून चाललंय की काय, अशी सामान्य माणसाच्या मनामध्ये शंका आहे. बरं, धन्यवाद लक्ष्मणजी, तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली आणि भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवारजी सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले होते, त्यांचे सुद्धा आभार. त्यामुळे आपण पाहतोय की आता मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक जरांगेंच्या भेटीला आलेले आहेत. मनोज जरांगेंचा मुंबई मोर्चा थांबवण्यासाठी आता सरकारनं प्रयत्न केलेले आहेत. तो मोर्चा थोडासा पुढे ढकलावा असं सुद्धा आवाहन वारंवार सरकारच्या वतीनं करण्यात येत आहे. मात्र जरांगे त्यांच्या मुद्द्यावरती ठाम आहेत. आता या दोघांमध्ये चर्चा सुरू आहे. या चर्चेअंती आता काय तोडगा निघतो, काय मार्ग निघतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मनोज जरांगेंचा मुंबईचा मोर्चा थांबवण्यासाठी आता सरकारनं प्रयत्न सुरू केलेले आहेत. स्वीय सहाय्यक मुख्यमंत्र्यांचे ते सुद्धा आता जरांगेंच्या भेटीला अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेले आहेत. मोर्चाची तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. मनोज जरांगेंचा मुंबई मोर्चा थांबवण्यासाठी आता प्रयत्न केले जात आहेत. मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक आता जरांगेंची भेट घेत आहेत. दोघांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे. सणासुदीचे दिवस आहे. जरांगेंनी त्यांचा मोर्चा थोडासा पुढे ढकलावा असं आवाहन आता सरकारकडून करण्यात येत आहे. आता जरांगे या सरकारच्या आवाहनाकडे कसे पाहतात आणि या आवाहनानंतर आता जरांगे काय त्यांची पुढची भूमिका घेतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.